दादा पुन्हा तुम्ही जनतेमध्ये आलाय, पराभव झालाय थोडक्या मतामध्ये तुमचा. पराभव मी मानतच नाही, कारण इतक्या कमी वेळात जर मला 12,000 लोकांनी मतदान केलं असेल तर मग पराभव कसला. मी माझ्या मनातून तर जिंकलेलो आहे. ठीक आहे, त्यांना 12,800 मिळाले, मला 12,000 मिळाले. पराभव मी मानत नाही. मी 8 दिवसाच्या तयारीत म्हणजे 5च दिवस मला मिळाले, त्यात जर एवढं प्रेम मिळत असेल तर मी खरंच जिंकलोय. म्हणजे नैतिकतेमध्ये माझा विजय झाला असं मी मानतो. मला काही पराभव असं मी मानतच नाही. आता तुम्ही घोषणा केली की 2029 ला तुम्ही 100% लढणार. कार्यकर्ते देखील कामाला लागले. आता आम्ही प्रतिक्रिया घेतल्या होत्या. ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते आता चंग बांधलाय. 100% कार्यकर्ते येणाऱ्या 1 महिन्याभरातच ग्रामपंचायती निवडणुका लागतील आणि त्या ग्रामपंचायती निवडणुका आम्ही ताकदीने लढवणार आहे. तर ज्या ज्या ग्रामपंचायती माझ्या नेतृत्वाखाली लढण्यास तयार आहेत त्या सर्व युवकांना, ज्येष्ठ लोकांना एकत्र करून एक चांगलं संघटन बनवून एक सिस्टमॅटिक पद्धतीनं एक वैचारिक त्यांची एक बांधणी करून मगच आम्ही त्या ग्रामपंचायतीला सामोरं जाणार आहे आणि एक चांगली फळी तयार करणार आहे कायमस्वरूपीची. मला पुन्हा त्या प्रश्नावरती यायचं. तुमचा विजय जवळजवळ निश्चित झाला होता. पहिल्यापासून मतमोजणी सुरू असताना तुम्ही लीडवर होता. अचानक तुम्ही एका गावामध्ये आकडा तुमचा खाली आला. काय त्यावेळेस भावना होत्या आणि कसं बघता ह्याकडे? खरं तर पहिल्या जवळपास 13-14 राऊंडमध्ये मी आघाडीवर होतो, परंतु नंतर जी येणारी गावं होती त्यामध्ये भाजपचा प्रभाव असलेली किंवा उमेदवारांची गावं होती आणि उमेदवार स्थानिक असल्यामुळं त्या गावातल्या लोकांनी त्यांना थोडंसं मतदान जास्तीचं दिलं. परंतु आज त्यांनाही पश्चाताप होते. त्या गावातली अनेक लोक मला भेटले आणि त्यांनाही वाटतं की आपण थोडंसं चुकलं. तर ठीक आहे, जय पराजय चालू राहतो. तुम्ही त्यांना भेटला, तुम्हाला सुचलं कसं? नाही, सुचण्यासारखं काही नव्हतं. मी विरोधकाला विरोधक असं मानतच नाही. आपली राजकीय लढाई आहे, आपण थोडंच बांध रेटलं एकमेकाचा. ही वैचारिक लढाई आहे. मग ते विरोधक आपण त्या प्रचारादरम्यान पण आम्ही एकमेकाशी गप्पा मारत होतो, भेटत होतो. असं काही नाही, ते मित्रच आहेत माझे. असं काही गोष्ट नवीन आहे. आता पहिल्यांदाच असं बघितलं की हरलेला उमेदवार जिंकलेल्या उमेदवाराला भेटायला जातोय. काय तुमचा संवाद झाला त्यावेळेस? नाही, मी त्यांचं अभिनंदन केलं आणि खरं तर मला त्यांना हे सांगायचं होतं. थोडा वेळ कमी होता, ते गुलालाच्या ह्याच्यात होते. मला त्यांना सांगायचं होतं की जे काही स्वप्न मी बघितले ते तुमच्या रूपानं पूर्ण व्हावीत. तुमच्या पाठीशी पण एक मोठी शक्ती आहे, त्याचा वापर करून घ्या. कसं योगायोगाने अशा गोष्टी घडत असतात की एका तुम्ही मंत्र्याच्या वतीनं तुम्ही निवडून आलेला आहे, तो ग्रामविकास मंत्री आणि तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहे. खरंच योगायोगाची गोष्ट आहे आणि तुम्ही त्याचा चांगला वापर करून घ्यावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. पक्ष कुठला असो, पार्टी कुठला असो, पण आज एक शक्ती त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचा चांगला वापर व्हावा. कातरघाटावर जनतेसाठी एवढीच माझी सदिच्छा त्यांना राहील.